नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 10वी बघा, आपण आज इयत्ता 10वीचा बोर्डाचा पेपर आहे हा गणित भाग 1. तर आपण हा पेपर पूर्ण सोडवलेला पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ही प्रश्नपत्रिका पाहूया आणि त्यानंतर तुम्हाला उत्तरपत्रिका दाखवली जाईल. तर बघा, पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम गिव्हन्स. तर बघा, दुसरा प्रश्न, तिसरा, चौथा. तर बघा, त्यातील बी, पहिल्यातला बी आलेला आहे. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. त्याचा प्रश्न दुसरा बघा, त्यामधील ए, कम्प्लीट अँड राईट एनी 2 ॲक्टिव्हिटीज फ्रॉम द फॉलोइंग. 2 ॲक्टिव्हिटी लिहायच्या आहेत बघा, त्यातील 4 मार्काला आलेला आहे. तर बघा, ही 4A मधला दुसरा ॲक्टिव्हिटी आहे आणि त्यातील तिसरा बघा, तिसरा क्वेश्चन, ते पण ॲक्टिव्हिटीज आहे. तर बघा, ॲक्टिव्हिटीमधला आपण पहिला आता बी बघा, बीमध्ये सॉल्व एनी 4 क्वेश्चन्स फ्रॉम द फॉलोइंग. तर बघा, 8 मार्काला आहेत 4. तर बघा, 8 मार्काला आहेत, 4 लिहायचे आहेत. तर बघा, त्यातील 5वं. तर बघा, त्यातील तिसरा चालू झालेला आहे, ए ॲक्टिव्हिटी आहे बघा, कम्प्लीट अँड राईट एनी 1 ॲक्टिव्हिटी फ्रॉम द फॉलोइंग. बघा, 3 मार्काला आहे, कोणती एक लिहायची आहे बघा. तर बघा विद्यार्थ्यांना, आपण उत्तरपत्रिका सुद्धा पाहणार आहोत यानंतर. तर बघा, दुसरा, ते पण ॲक्टिव्हिटी आलेली आहे. तर बघा, त्यातील बी, सॉल्व एनी 2 क्वेश्चन्स फ्रॉम द फॉलोइंग. बघा, 6 मार्काला आलेला आहे, त्यातील 2 सोडवायचे आहेत तुम्हाला. मग 6 मार्क भेटणार 2 सोडवले की. बघा, 4 क्वेश्चन आहेत इथे पेजवर या. प्रश्न चौथा बघा, सॉल्व एनी 2 इक्वेशन्स फ्रॉम द फॉलोइंग. सब क्वेश्चन्स फ्रॉम फॉलोइंग. बघा, 8 मार्काला आहेत. तर बघा, 2 सोडवायचे आहेत. बघा, या पेजवर 3 आहेत, 3 पैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. तर बघा, आता इथं 5वा क्वेश्चन चालू झालेला आहे. सॉल्व एनी 1 ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. तर बघा, 1 सोडवायचा आहे. तर बघा, इथं 2 दिलेले आहेत, त्या दोन्हीपैकी 1 सोडवायचा आहे. बघा, 3 मार्काला आलेला आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, आपण हा 2025चा बोर्डाचा पेपर बघितलेला आहे गणित भाग 1चा. तर आपण या प्रश्नपत्रिकेची आपण आता उत्तरपत्रिका पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर बघा विद्यार्थ्यांनो, हा पेपर आपण सोडवलेला आहे बोर्डाच्या पेपरवर आन्सर शीट आहे ही. तर बघा, चला सुरुवात करूया.
तर बघा, हा पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम गिवन. तर बघा, सर्व सोडवलेले आहेत प्रश्न. बी बघा, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन. तर बघा, तिसरा, चौथा, तर बघा इथं क्वेश्चन दुसरा चालू झालेला आहे. त्या क्वेश्चन दुसऱ्यामधले ए मधील पहिलं बघा, ते दुसरं ॲक्टिव्हिटी, परत तिसरं पण बघा ॲक्टिव्हिटीज आहे. क्वेश्चन लिहिलेला नाही, फक्त सोडवलेले आहेत गणित. त्यामुळे बघा सर्व सोडवलेले आहेत. त्यातील बी बघा, दुसऱ्यातला बी, त्यातील पहिलं, तर बघा त्यातील दुसरं बघा, त्यातील तिसरं बघा, आणि चौथं बघा, आणि पाचवं बघा, पाचवं गणित. तर बघा तिसरा क्वेश्चन चालू झालेला आहे. तिसऱ्यातला ए बघा, कंप्लीट अँड राईट एनी वन ॲक्टिव्हिटी फ्रॉम द फॉलोइंग. बघा ॲक्टिव्हिटी आहे आणि पूर्ण सोडवलेला पेपर आहे, तुम्ही बघून लिहा तसा जसाची तसा. तर बघा त्यातील दुसरं, तिसऱ्यातले दुसरं बघा ॲक्टिव्हिटी आहे. आणि त्यातील बी बघा, सॉल्व एनी टू सब क्वेश्चन्स फ्रॉम द फॉलोइंग. त्यातील पहिले बघा. तर बघा ही तिसऱ्यातली दुसरी ॲक्टिव्हिटी आपण परत एकदा बघूया. आणि ही बी तर आपण पाहिलेला आहे बघा. त्यातील पहिला बघूया आपण. तर बघा त्यातील दुसरं बघा. तर बघा आता क्वेश्चन तिसरा बघा चालू होईल. तर बघा इथं तिसरा चाललेला आहे क्वेश्चन तिसऱ्यातलंच. हां तिसऱ्यामधलंच बी आहे बघा, हे बी मधील तिसरं. तर बघा हा चौथा बघा. तर बघा इथं क्वेश्चन चौथा चालू झालेला आहे. 2 लिहायचे आहेत बघा चौथ्या क्वेश्चनमध्ये.
तर बघा त्यातील दुसरं, चौथ्यातलं दुसरं बघा. आणि हे तिसरं, म्हणजे 3 पैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत बघा. आता बघा क्वेश्चन 5वा आहे हा. तर हा ग्राफ काढायचा आहे तुम्हाला. तर आलेख पेपरवर हा ग्राफ काढलेला आपण आता बघणार आहोत. तर बघा हा त्यातील पहिलं बघा, ग्राफचं इथपर्यंत आहे ते सर्व तुम्हाला लिहायचं आहे आणि ह्यानंतर हा ग्राफ काढायचा आहे. तर बघा हा ग्राफ आहे. तर बघा हा असा काढायचा आहे. आणि त्यानंतर शेवटचा बघा क्वेश्चन त्यामधील. तर बघा विद्यार्थ्यांनो, असे आपण आता ही प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका सुद्धा आपण दोन्ही पाहिलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, आवडल्यास लाईक करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.